शेठ जाधव यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल अमोलजी दलवी आणि भूषणजी दलवी बंधूंची जोडी यांना विनंती करेल की आपण पुढे या आणि आमचा एक सत्कार स्वीकारायचा आहे। आजचा हा मेगा सत्कार असेल। सन्माननीय नारायण शेठ जाधव यांना विनंती असेल आपण पुढे या। मी विनंती करेल सन्माननीय भूषणजी दलवी आणि अमोलजी दलवी आपल्या दोन्ही बंधूंना की आपण दोन्ही बंधूंनी सन्माननीय नारायण शेठ जाधव यांना सन्मानित करायचं। या स्पर्धेसाठी त्यांची तनमन धनाने मदत झाली। नेहमीच कासनेकरांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची मदत असते अशी आदरणीय नारायण शेठ जाधव यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील। या स्पर्धेचा मेगा सन्मान नारायण शेठ जाधव यांना एक मोमेंटो या स्पर्धेची आठवण म्हणून ही ट्रॉफी। खूप चांगलं आयोजन नियोजन आज आपल्याला पाहायला मिळाले। सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आज पाहायला मिळाले। यानंतर स्वतः स्वपत्नीक उपस्थित आहेत। मी जाधवताईंना विनंती करेल आपण सुद्धा पुढे यायचं आहे। मी दलवीताईंना विनंती करेल आपण सन्मानित करा। या दलवीताई जाधवताईंना सन्मानित करायचं आहे। माईची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करा। तसेच भगतताई सुद्धा आहे। विनंती असेल आपण दोघी या समोर जाधवताईंना सन्मानित करा। या सन्मानित करायचं आहे। माईची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील सन्माननीय दलवीताई आणि भगतताईंना विनंती आपण सन्मानित करायचं आहे। कारण खास करून जुनांदुरकी वर्ण उपस्थित आहेत। नेहमीच सामाजिक कार्यासाठी ज्यांचं मोठं योगदान असतं असे नारायण शेठ जाधव यांच्या पत्नी आहेत आणि आज कासने गावामध्ये ज्यांचं आगमन झालंय या हल्दी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत यासाठी धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर सन्माननीय वडोली गावचे माजी सरपंच आणि आमच्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे किरण शेठ वारगडे यांना विनंती करेल आपण सुद्धा पुढे या। मी सन्मानासाठी अमोल दलवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किरण शेठ वारगडे यांना सन्मानित करायचे। वडोली गावचे माजी सरपंच आणि या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि नेहमीच या गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते। एक शांत आणि मनमिलावू स्वभाव असणारे हे व्यक्तिमत्व ज्यांना आपण आता सन्मानित करणार आहोत। अमोलजी दलवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा। किरण शेठ वारगडे आई आनंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। वडोली गावच्या माजी सरपंच आहेत। धन्यवाद किरण शेठ वारगडे आपण या स्पर्धेला आलात या स्पर्धेची शोभा वाढवली। तसेच कासने गावचे नव उद्योजक सन्माननीय प्रदीपजी हलके साहेबांना विनंती करेल की आपण पुढे या। मी सन्मानासाठी पुन्हा मी अमोल दलवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी यांना सन्मानित करा। माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या। नेहमीच क्रिकेटसाठी अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व व्यासपीठावर सन्मानित होतं आणि माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिलं जातं अमोलजी दलवी यांचे शुभ हस्ते। धन्यवाद प्रदीपजी आपण या स्पर्धेला आलात। तसेच सन्माननीय शरदजी गगे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा यापुढे। मी अमोल दलवी यांना विनंती करेल की आपण सन्मानित करायचे शरदजी गगे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच कासनेगाव यांना सुद्धा माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। सर्व महिलांना पुन्हा आम्ही धन्यवाद देतो ज्यांनी हल्दी कुंकू कार्यक्रमासाठी इथे उपस्थिती नोंदवली। आपण पाहू शकता शरदजी गगे यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते व्यासपीठावर। धन्यवाद आपण या स्पर्धेला आलात। सर्व मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेला आलात त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्यासाठी खूप धन्यवाद। सामना सुरू करायचा आहे। सामना असेल इताडेवरचे आसनगाव क्षेत्रक्षेत्र सजून काय इताडे आपले फलंदाज पाठवायचे। दोन्ही संघाला विनंती आहे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे पोहोचलेले आहेत। धन्यवाद। तसेच सन्माननीय यतीजी यांना आपण सन्मानित करणार आहोत। नारायण ग्रुपचे एक आधारस्तंभ व्यक्तिमत्व आहे। यतीजी यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल अमोलजी आणि भूषणजी आपण यापुढे। सन्माननीय यतीजी यांना सन्मानित करायचं आहे माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन। चल या
परेजी या यतीजी जे अतिशय विश्वासू शिलेदार आहेत सन्माननीय नारायण जाधव साहेबांचे, यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. निश्चितच यतीजी यांचं नियोजन असतं प्रत्येक कार्यक्रमाचं, प्रत्येक मीटिंगचं, आणि अप टू डेट. खऱ्या अर्थाने एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या मागे एक हात असतो, तो यतीजींचा एक हात आहे असं म्हणायला हरकत नाही. नेहमीच प्रत्येक ठिकाणी टायमाच्या आधी कसं पोचता येईल याचं नियोजन यतीजी करत असतात. आणि धन्यवाद. सदानंद पाटील पिस्से यांनी रक्तदान केले. आपण सुद्धा पुढे या. मी भूषणजी आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मायेची शाल देऊन त्यांना सन्मानित करते, पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची शाल देऊन सदानंद पाटील यांना सन्मानित करायचंय. या भूषणजी. प्रवीण गगे कुठे असेल कृपया इकडे या, आम्हाला जॉईंट व्हा. सन्माननीय सदानंदजी यांना सन्मानित करण्यात येते. पिसेगावचे एक उत्कृष्ट तबला वादक आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. भजनामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. असे आदरणीय सदानंदजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येते. सन्माननीय भूषणजी दळवी यांचे शुभ हस्ते. धन्यवाद सदानंदजी पाटील साहेब, पिसेगावचे उत्तुंग व्यक्तिमत्व. धन्यवाद. सामना पाहण्यासाठी आले होते, मात्र स्वतःला रोखू शकले नाही समाजसेवेच्या या कार्यामध्ये आणि स्वतःला झोकून दिलं. सदानंद पाटील यांनी. सामना सुरू होते. मयूरजी चला या. पहिला चेंडू 6 धावा, षटकार. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत दैवत वेलेकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत करण पाटील. इथे मात्र अजून एक फटका, अजून एक चौकार. संख्या 10 वर पोहोचते. सन्माननीय मान्यवर आमच्यातून आता इथे रजा घेत आहेत. मान्यवरांनी विनंती, संध्याकाळी ठीक 5 वाजता जर आपण या बक्षीस वितरण समारंभाला उपलब्ध झालात त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करू. आता सुद्धा आपण आलात, खूप सारा उशीर, खूप सारा वेळ आपण दिलात. धन्यवाद. सन्माननीय नारायण शेठ जाधव आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच या गावासाठी ज्यांची उपस्थिती असते, तनमन धनाने मदत असते, असे सन्माननीय नारायण शेठ जाधव आमच्यातून रजा घेतली आहे. धन्यवाद साहेब, आपण इथे आला. सायंकाळी ठीक 5 वाजता सुद्धा आपण उपलब्ध व्हा. ह्या सत्कार समारंभाला, या पेगा फायनलच्या पारितोषिकाला आपण समारंभाला इथे उपलब्ध व्हाल हीच अपेक्षा करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. धन्यवाद. जानू काका व्यासपीठाकडे या. जानू काका. पुढील चेंडू. गोलंदाज सज्ज होतात. आसनगाव संघाचे गोलंदाज आहेत दिनेश. वाईड बॉल. इथे मात्र दिनेश पूर्ण सज्ज होतात. इथे हा चेंडू पूर्णपणे बीट झालेत. गोलंदाज दिनेश. खूपच सुंदर, खूप सुंदर चेंडू होता. एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धाव फलकावर 13. म्हणजे बॉल बॉय अर्थातच हर्ष गगे यांचं शुभागमन झालंय. हर्ष वेलकम. पुढील चेंडू. गोलंदाजच्या मार्कवर दिनेश सज्ज होते. फलंदाजीसाठी करण आहेत.
इथं मात्र यॉर्कर चेंडू आहे, डीप मध्ये खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत सहज दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावी धावसंख्या झाली ती 15. सन्माननीय आमचे कासनेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू जे आम्हाला सोडून गेलेत ते सन्माननीय सुरेशदादा भोईर यांच्या स्मरणार्थ 6 षटकार 6 चौकारासाठी 1000 रुपये पारितोषिक दिले जाईल. सचिनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. इथे मात्र हा चेंडू फंबल झाला. एक धाव पूर्ण होते. एकेरी दुहेरी उभर. हा एका धावेने धावसंख्या आता इथे मात्र 15 झाली आहे. माफ करा. जे रक्तदात्यांची लिस्ट मध्ये नावं आहेत त्यांनी सर्वांनी रक्तदान करून घ्या. मंगेजी भगत, अक्षयजी गगे, वैभव अलके यांनी यांचं झालंय. मयूर दलवी चला तुम्ही पण घ्या रक्तदान करून. धावसंख्या 16 झालेली 16. पहिले षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर इताडे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यामध्ये. फलंदाजीसाठी करण पाटील, स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहे दैवत वेलेकर. इताडे संघाने 3 चौकार या 3 षटकार पूर्ण केले. हॅट्रिक जर पूर्ण केली तर भूषणजी दलवी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि मयूरजी दलवी यांच्याकडनं प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज बाद करण बाद झालाय. आणि एक पाठीराखी होते आमच्या तिकडनं पाहत की सीमेरेषेच्या अगदी जवळ गेला होता. पण मात्र अप्रतिम झेल आसनगाव संघाच्या माध्यमातून इथे बॅकफुट स्क्वेअर लेग. प्रमोदजी सुतार आपणास विनंती आहे आपण रक्तदान करून घ्या. प्रमोदजी. दैवत वेलेकर साठी सुद्धा पारितोषिक आले प्रमोदजी सुतार यांच्याकडनं. 3 षटकारावर पूर्ण करणारे प्रमोदजी सुतार यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक येईल. पहिला गडी गारज झाला. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 16 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना जांभूलपाडा वर्सेस कोलिवली. दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहायचंय. टी शर्ट साठी पॅनलाइज करण्यात येईल कारण सेम ड्रेस कोड असेल. 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. ती नंतर आपण ऍड करूयात धावांमध्ये. इथे मात्र हा चेंडू बचा इशारा करतायत. आगली वेगळी ऍक्शन. अव्वांतर चेंडू, अव्वांतर व्हाईट बॉल. एक धावाने धावसंख्या पुढे सध्या गोलंदाजी मार्गवल गोलंदाज येत आहेत पवन आहेत आसनगाव संघासाठी. पवन इथे मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल सारावा. अप्रतिम षटकार बॅटच्या पट्ट्यामध्ये आला होता फुल टॉस चेंडू. आणि जितेश जो करण बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आलाय. पहिलाच चेंडू खेळलाय आणि 6 धावांसाठी भिरकावून दिलाय षटकार. धावसंख्या आता इथे मात्र 23 या आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतात पवन. चांगला खेळ खेळावा लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं. या खेळपट्टीचा विचार केला ना चांगले चेंडू तुम्हाला निर्धावमध्ये पाहायला मिळतील. वैभवजी या. गोलंदाज सज्ज होत आहेत. अजून एक फुल टॉस आणि इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला असतं जर चेंडू स्टॉप केला असतं तर इथे चौकार.
शेडालके यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 नितीन शेडालके. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. सन्माननीय नितीन शेडालके यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. पॅरामाऊंट हॉटेल, पॅरामाऊंट फूड कासने या हॉटेलचे मालक आहेत. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा होते. इथे मात्र अजून एक तडाखा. 6 धावा, 6 धावा. काय तडाखा लावतो जितेश. आतापर्यंत 16 धावा, वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. धावसंख्या 33 या आकड्यामध्ये पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ. सन्माननीय संदीपजी पाठक साहेब JSW चे कर्मचारी आहेत. आणि खास करून जर पाहिलं तर संतोष दलवी यांच्या अतिशय जवळचे मित्र आहेत संतोष पाठक साहेब, ज्यांनी आत्ताच रक्तदान केलं आणि रक्तदानासाठी उपस्थित झाले. तसेच आत्ताच व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय ओव्हर झालेलं आहे. नरेशजी वारगडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं. धन्यवाद. आई जीवदावणी स्पोर्ट कुलिवली वर्सेस सामना असेल श्री गणेश जांभूलपाडा. गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाज गणेश. इथे मात्र हा चेंडू निर्धाव निर्धाव चांगला चेंडू होता. पडल्यानंतर उचली घेतली, गती सुद्धा होती. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. चांगलाच, चांगली गोलंदाजी, चांगली म्हटलं आणि नजर लागली. हा चेंडू अप्रतिम झेल, अप्रतिम रनिंग झेल. आता पंचांनी नो बॉल घोषित केलाय. तर 2 धावा मिळतील, एक नो +1 आणि कुठेतरी चुकलाय फलंदाज. पण काय क्षेत्ररक्षण केलंय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला या निलेशजी, सर्वांना थंड करा. इथे मात्र मिसबिल गरज नसताना संघ ज्या वेळेस अधिकचे प्रयत्न करतो ना तेव्हा अडचणीमध्ये सापडत असतो. एक धाव. नंतर कमबॅक केलं होतं. आता इथे मात्र फलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा दैवत वेलेकर. 2 बॉल झालेले आहेत. गणेश गोलंदाजीसाठी. तुम्ही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर विकेट हॅट्रिक घेतात तर निलेशजी हलके यांच्याकडनं रोख प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये देण्यात येईल. विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चांगली गोलंदाजी गणेश. रुपेशजी गगे यांचं शुभ आगमन झाले. वेलकम रुपेशजी गगे. प्रमोदजी सुतार यांचा सुद्धा रक्त घ्यायचं आहे. गणेशजी टोले साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम गणेशजी टोले साहेब. सन्माननीय वडोली गावचे विद्यमान सरपंच संजयजी वारगडे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायला. व्यासपीठावर या. इथे मात्र काय चेंडू टाकलाय. आला तसा भिरकावून दिलाय कव्हरच्या डोक्याच्या वरनं. 6 धावांसाठी षटकार. दैवत वेलेकर इन फायर. अप्रतिम चेंडू देईल त्या खेळाडूला पारितोषिक असेलच. या असू दे, हरकत नाही. प्लेयरनी चेंडू आणलाय. खूप चांगली खेळभावना इकडे आसनगावच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार दैवलोतच्या बॅटमधून आलाय. आता गोलंदाज गणेशवर प्रहार केलाय. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. बॅटची कडा जशी लागली, झेल घेतला, पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही. सरळ खेळ भावना जपली. चांगला क्रिकेट स्पिरिट आपल्याला दौलत वेलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि स्वतःच क्रीज सोडून पॅव्हलियनच्या दिशेने रवाना झालाय दौलत वेलेकर, मॅन फ्रॉम इताडे.
तर संदेश भोई रक्तदान देत आहेत. संदेश भोईंच्या आत्तापर्यंत 12व्या वेळेला त्यांनी रक्तदान केले असे आमच्यापर्यंत माहिती येते. धन्यवाद संदेशजी. आपण नेहमीच रक्तदान करत असता आणि आज सुद्धा आपण चांगलं रक्तदान करून 12 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केलेला आहे. प्रमोद सुतार, रुपेश भोईर, चला या रक्तदानासाठी आपण सुद्धा धावसंख्या आहे ती 44. शेवटचा चेंडू, शेवटचा गणेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत बांधले किरोली संघाच्या फलंदाजांना. गणेश अजून एक तडाखा, नवीन आलेले फलंदाज ऋत्विक याने दाखवून दिला आणि षटकार. 6 धावेने धावसंख्या 50 वर पोहोचते. चेंडूची व्यवस्था करा चला स्वयंसेवक. आणि 50 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. 51 धावांचं 51 धावांचं आव्हान आहे. आणि जी पेनल्टीच्या ज्या धावा आहेत त्या आपण एक षटक संपल्यानंतर आता आपण वाढवणार आहोत. तर 52 धावा धावफलकावर 53 धावांचं आव्हान असेल. 53 धावांचं आव्हान असेल. चला नाणेफेकीसाठी या. संदीप पाठक साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी या संतोषजी दळवी आपण सन्मानित करायचंय पाठक साहेबांना. नितीनजी आपण या टॉस साठी खाली. सन्माननीय संतोषजी दलवी पाठक साहेबांना सन्मानित करतात. रक्तदाते आहेत, JSW वरनं खास करून आलेले आहेत या रक्तदान शिबिरासाठी. चला आई जीवदानी स्पोर्ट्स कोलिवली आणि जांभूलपाडा. आणि आपण टॉस साठी आपले प्रमुख पाहुणे नितीन शेठ हलके आलेले आहेत. नाण्याच्या एका बाजूला आहे स्वर्गीय महादेव दलवी स्मृती, अर्थातच ज्यांच्या स्मृतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते भाऊसाहेब यांची प्रतिमा. आणि एका बाजूला आयोजक अर्थातच भूषणजी दलवी साहेब यांची प्रतिमा. सामना 3 षटकांचा असेल. सेम जे मैदानामधून विद्युत वाहिनी गेलेली आहे तिला चेंडू लागून जर षटकार गेला तर 6 धावा, तिला लागून झेल घेतलं तर झेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी मी नितीनजी हलके साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायचे. भूषण दलवी म्हणणं आहे आणि आले सुद्धा भूषण दलवी जांभूलपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. सन्माननीय हनुमान शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. तत्पूर्वी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. जांभूलपाडा संघाने नाणेफेकी जिंकली, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी कोलवली संघाला आमंत्रित केले. ओरडू कॉमेंट्री बॉक्स तसेच आत्ताच ज्यांचं शुभ आगमन झाले ते सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख आमचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय हनुमान शेठ पाटील यांचं शुभ आगमन झाले. तसेच आदरणीय सन्माननीय सचिनजी घोडविंदे साहेब एचजी ग्रुपचे सर्वे सर्वा त्यांच्या समवेत अगदी बाजूला त्यांच्या खांद्याला खांदा लावून उपस्थित असणारे आमचे मामाश्री अर्थातच संजयजी वारगडे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख अशी अनेक शिवसेनेचं एक मोठं नाव जे संजयजी वारगडे साहेब व्यासपीठावर विराजमान आहेत. तसेच सन्माननीय समीरजी घोडविंदे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत अगदी आमच्या कासनेगावचे ग्रामसेवक सोनवणे साहेब यांचं तो शुभ आगमन झालेलं. सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. आपण या स्पर्धेला आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत यासाठी सहर्ष स्वागत. तसेच आपण ज्या सकाळच्या सत्रापासून जे ब्लड डोनेट झालेले आहेत त्या ते रक्तदात्यांना विनंती करेल आपण पुढे या. मी सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांना विनंती करेल या सर्व रक्तदात्यांना आपण सन्मानित करायचं आहे.
महेशजी दलवी या. महेशजी मॅच चालू ठेवायची आपण. प्रसाद दलवी आपण सुद्धा या. महेशजी दलवी, प्रसादजी दलवी, समीर भोईर. बंधू रक्तदाते आज रक्तदान शिबिर लाईफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून बापगाव येथून या रक्तपेढीला आपण बोलवण्यात आलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमासाठी. प्रसादजी दलवी या. समीर भोईर, आतिश मुकणे, विकी तरणे. चला या सामना सुरू होतोय. 53 धावांचं आव्हान घेऊन आसनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. तसेच आत्ताच व्यासपीठावर जे उपस्थित आहेत ते सन्माननीय आदरणीय भिवंडी लोकसभा समन्वयक सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. याचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी पूर्ण भिवंडी लोकसभेची. आधी आपण बंधूंना भिवंडी उपतालुका प्रमुख या पदामध्ये या जबाबदारीने पाहत होतो. आता इथे मात्र हनुमान शेठ पाटील यांना एक मोठी जबाबदारी भिवंडी लोकसभा समन्वयकची भूमिका शिवसेना पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा समन्वयकपदी निवड करण्यात आली. धन्यवाद. ह्या पदासाठी सुद्धा संपूर्ण कासनेकरांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा हनुमानजी पाटील साहेबांना. आता ज्यांचं आगमन झाले अमरक्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामदासजी शेळके साहेबांचं त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सचिनजी. आणि इथे मात्र कॅन्डीला माघारी जावं लागेल, मैदानातून बाहेर निघावं लागेल. ज्या पद्धतीनं ज्या रंगामध्ये आपल्याला कॅन्डी पाहायला मिळत होता, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातलं फार मोठं नाव म्हणून कॅन्डीकडे पाहिलं जातं. यंदाचा हंगाम देखील या खेळाडूनं गाजवला. संघाला ज्या ज्या वेळेला अडचणी निर्माण झाल्या त्या त्या वेळेला कॅन्डीचे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळाले आणि आता देखील सुरुवात केली. खरं तर आपण सकाळपासून आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर 51-52 धावा ज्या आहेत या 3 षटकांमध्ये 40-45च्या पुढे आणि 60च्या आतल्या धावा या सेफ मानल्या जात नाहीयेत. त्या इझिली चेस केल्या जातात आणि अशा वेळेला थोडंसं टेम्परामेंट राखणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो, सातत्यानं आक्रमकता ही तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही. संयमता आणि आक्रमकता यांचा तुम्हाला समन्वय साधावाच लागेल आणि तरच तुम्ही गेमला पुढे नेऊ शकता. पहिल्या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही या डावामधला 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरता अजूनही 43 धावांची गरज आहे. 14 चेंडू 43 धावा. कॅन्डीच्या माघारी परतल्यानंतर आसनगाव संघाकडनं आपल्याला आता बॅटर पवन, इथे मात्र जोरदार प्रहार आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कॅन्डी गेल्यानंतर देखील आसनगावची भिस्त अजूनही मजबूत आहे हा सांगणारा ठोकलाय चौकार. निश्चित या चौकारानं थोडंसं जी मरगळ आलेली होती आसनगावच्या खेळामध्ये, तुमचा हा हिटर बॅटर ज्या वेळेला अगदी लवकर स्वस्तामध्ये डकआउट मध्ये येऊन विश्रांती घेतानाचं चित्र तुमच्या डोळ्याला दिसतं, त्यावेळेला थोडासा तणाव तुमच्यावर वाढतो, थोडीशी अंडर प्रेशर तुम्ही निघून जाता आणि तो प्रेशर रिलीज करण्याचं काम यावेळेला पवनच्या या चौकारानं आलंय. संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा. 53 धावांच्या लक्ष्याचा मैदानाच्या आत चालू आहे. पाठलाग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अक्षय. यावेळेला मात्र भन्नाट वेगला जवाब गोलंदाजी, तेच तर्रार डिलिव्हरी पाहायला मिळाली. निश्चित पवनच्या विरोधात हे जे आक्रमण केलं गोलंदाजानं, इथे पेसनं बीट केलं, स्पीडनं बीट केलं, वेगानं यावेळेला फलंदाजाच्या बॅट पासून दूर राहिलाय. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या आसनगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा.
समीकरण जर आता आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजया करता 39 धावांची गरज आहे. म्हणजे अजूनही जवळपास 19.50 ची सरासरी आवश्यक आहे. 19 पेक्षा अधिकची सरासरी आवश्यक आहे. षटक क्रमांक 2 फार महत्वाचा रोल निभावणार आहे. या षटकामध्ये जर आसनगाव संघाला मोठ्या धावा काढता आल्या, मोठे फटके आले, पण त्या वेळेला मात्र स्वतः दैवत वेलेकरला इथे स्वतः संघाला निर्णय घेतला की दैवतला मागच्या षटकाला ठेवण्यापेक्षा स्ट्रायकर बॉलर आहे आणि ज्या ज्या वेळेला दैवत फलंदाजी करत असतो त्या वेळेला गोलंदाजांना तारंबळ उडवणारी त्याची फलंदाजी पाहिली आणि ज्या वेळेला तो बॉलिंग ट्रॅकवर ॲज अ बॉलर म्हणून रोल अदा करत असतो त्यावेळेला समोरच्या फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवण्यासाठी दैवत हे नाव काफी आहे. दैवत एक उत्तम ऑलराऊंडर आहे. संघाला जर आता मात्र विजयाचा मार्ग सुनिश्चित करायचा असेल तर मग षटक क्रमांक 2 मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. बिलो द आस्किंग रन रेट दैवतला गोलंदाजी करावी लागेल. गणेशसाठी पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवर फटका फसलाय, टॉप एज लागली, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, चुकी होणार नाही. दैवतच्या पहिल्या चेंडूवर आसनगाव संघाला दुसरा धक्का. पाटील रक्तदात्याच्या शिबिरामध्ये ज्यांनी रक्तदान केले ते संकेत रमेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सचिन शेठ गुडविंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संकेत पाटील यांचा विशेष सत्कार आपण करणार आहोत. आज या स्पर्धेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आपण केलंय भूषणजी दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्यामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा आपण हा विशेष सन्मान इथे करत आहोत. चला वळूया तो मैदानाच्या आत. 18 चेंडू आणि 53 धावांचं हे घमासान मैदानात चालू आहे. सुरुवात चांगली झाली होती. डॉट बॉलनं गोलंदाज तिथे जर आपण पाहिला अक्षरने सुरुवात केली, परंतु त्यानंतर आसनगावच्या कॅन्डीच्या बॅटमधनं चेंडू क्रमांक 2 वर चौकार आला, चेंडू क्रमांक 3 वर देखील हल्ला चढवला आणि तिथे षटकार आला, परंतु नंतर कॅन्डी माघारी परतला. त्यानंतर पुन्हा नव्यानं आलेल्या पवननं चौकार ठोकला, पण इथे मात्र गोलंदाज दैवतच्या पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर आसनगावच्या डगआउट मध्ये स्मशान शांतता या क्षणाला जी जाळवते ना ती परिस्थितीला टॅकल करावी लागेल. कारण 11 चेंडू आणि विजया करता 39 धावांची गरज आहे. यावेळेला देखील तोच परिणाम दैवतच्या विपक्ष क्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र येणारा प्रत्येक फलंदाज लावतोय हजेरी बसतोय. तिसरा धक्का. या गोलंदाजानं सातत्यानं इम्प्रेस केलाय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 20 धावा त्यानं वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या. संघासाठी उपयुक्त खेळी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 2 मध्ये सलगचे 2 धक्के देत आसनगाव संघाला बॅकफुटला पाठवलाय. हवेला नचिकेत मैदानात येतो. नचिकेत साठी गौरव भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. नचिकेतच्या प्रत्येक षटकारासाठी गौरव गोंधळी यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. आणि यावेळेला जर दैवतनं हॅट्रिक साधली तर अमर, इथे मात्र दैवतनं हॅट्रिक साधली आहे. क्लीन बोल्ड, सरळ यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळला आणि दैवतला मी यासाठीच मगाशी म्हटलं की ही खासियत आहे या खेळाडूची. संघाला ज्या वेळेला अपेक्षा असते खेळ उंचावण्याची त्यावेळेला दैवत उभारून येतो, त्यावेळेला समोरच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचं काम केलं जातं. आणि माझ्या मते या स्पर्धेमधल्या अंतिम दिवसातली पहिली हॅट्रिक आहे. आसनगाव आता मात्र परिपूर्ण होत्या दबावात. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असताना या षटक क्रमांक 2 चे सुरुवातीचे 3 चेंडू डॉट गेलेत विथ विकेट. हॅट्रिक गेली आहे. समीकरण पुन्हा चेंज झालं. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आता मात्र आसनगाव संघ वेगळ्या प्लॅनिंग मध्ये तरी काय विचार करत असेल, कारण इथून पुढचे जे 3 चेंडू आहेत दैवतच्या याच षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. या षटकामधल्या 3 चेंडूवर जर आक्रमण झाला नाही, मोठे फटके आले नाही, तर मग पुढचा प्रवास, पुढचा पल्ला फार कठीण आहे. चला वन्स अगेन न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर कुणाल
लगातारचे 3 गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वासावर स्वार असलेला दैवत बॅकफुटला गेले. चौप्लास फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली होती सलगच्या चौथ्या गड्याला मैदानातून बाहेर परतीचा मार्ग दाखवण्याची. पण ज्यावेळी तुम्ही बॉलिंग ऍक्शन ऍज अ फास्ट बॉलर तुम्ही रोल अदा करत असता, तुमचा रनअप इतका मोठ्या प्रमाणावर आहे, तितक्या वेगानं तुम्ही चेंडू डिलिव्हर करत असता, त्यावेळेला तुमच्या फॉलो थ्रू मध्ये तुम्हाला अगदी रिलॅक्स होऊन त्या कॅचची वाट बघणं फार कठीण असतं. परंतु चांगली गोलंदाजी, लाजवाब स्पेल, आसनगाव संघाच्या इनिंगला सुरुंग लावणारा स्पेल या क्षणाला दैवत कडनं. 5वा चेंडू, वॉटर बॉलिंग, अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. उकळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. दैवतनं या क्षणाला इताडे संघाची ताकद वाढवली आहे. फलंदाजी करत असताना देखील वाढवली, गोलंदाजी करत असताना देखील जे समीकरण आवाक्यात आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं, त्या समीकरणाला मात्र काठिण्यतेच्या काठावर उभं केलंय दैवतना. शेवटचा चेंडू, यावेळेला 4थी विकेट प्राप्त होईल का? यस, इट इज आउट. या षटकामध्ये तब्बल 4था गडी बाद करण्यात यश आलंय दैवत वेलेकरला. अच्छा, भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ज्यांनी रक्तदान केलेलं आहे ते सन्माननीय अक्षय गगे, मी यांना सन्मान करतील सन्माननीय संजयजी वारगडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रक्तदाते अक्षय गगे यांचा विशेष सन्मान आपण करावा. आणि त्याच नंतर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता कासणे गावचे तुर्तास आपण रक्तदाते संदीप पाठक आपल्यामध्ये आहेत. मी सोनावणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रक्तदात्यांचा विशेष सन्मान आपण करावा. दोन ओव्हर 15 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. हवेला मात्र फुलटॉस बॉल होता, अनिश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, परंतु जे कनेक्शन प्रॉपर असायला हवं ते मात्र या वेळेला साध्य करता आलं नाहीये. सिंगल आली आहे, 16 धावा धावफलकावर. विजया करता जर आता आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि विजया करता 37 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 37 धावा. आता मात्र अशक्यतेच्या दिशेनं वाटचाल केली जातीये आसनगाव संघाची. तुर्तास या स्पर्धेच्या निमित्तानं या सामन्यांचा आनंद घेण्याकरता आज अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. रक्तदाते प्रसाद संदेशजी भोई चला या रक्तदाते सन्माननीय रामदाजी शेळके साहेब अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सन्मानित करतील. तसेच सन्माननीय समीरजी सन्मानित करतील वैभव आलकेंना. वैभव आलके आपण सुद्धा पुढे या. संदेश भोई यांना सन्मानित करतील रामदाजी शेळके साहेब. धन्यवाद संदेशजी, तसेच धन्यवाद वैभवजी. समीरजी गोडविंदे सन्मानित करतायत. तसेच प्रसादजी दलबी आपण सुद्धा या. संकेत गोडविंदे, माफ करा. मी विनंती करतो सचिन दादा आपल्या शुभ हस्ते प्रसाद यांना पुन्हा सन्मानित करा. हे सर्व रक्तदाते 50 रक्तदात्यांचं टार्गेट आहे. 50 ब्लड बॅग जमा करण्याचं टार्गेट आहे. आपण निश्चितच यात यशस्वी होऊ. आतापर्यंत 30 रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदानात सहभाग घेतलाय, स्वइच्छेने रक्तदान केलेलं आहे. अजूनही 20 ब्लड बॅगचं आपलं टार्गेट आहे आणि तो पूर्ण होईल यामध्ये शंका नाही. अर्धशतक झळकावायचं आहे आज रक्तदात्यांचं. गो टू कॉमेंट्री बॉक्स. इथे मात्र फुलटॉस बॉल वरच्या दिशेनं मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र इताडे संघातील जेवढे खेळाडू आहेत ते आता रिलॅक्स मोड मध्ये आहेत, कारण माहित आहे इथून पुढचा जो प्रवास आहे तो परिपूर्णरित्या आसनगाव संघासाठी कठीण झाला आणि अतिशय सोपा झालाय. पुढच्या पिढीत प्रवास तो म्हणजेच इताडे संघाचा. जबरदस्त इनिंग पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी भरघीव कामगिरी केली.
ज्या पद्धतीचं योगदान दिलं त्या फलंदाजांच्या त्या योगदानाला व्यर्थ न जाण्याचं देखील पण या क्षणाला केलं ते म्हणजे इताडे संघाच्या गोलंदाजांनी. इथं मॅच समाप्त झाली आणि या डावामध्ये विजयी ठरलाय तो इताडेचा संघ. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांच्या माध्यमातून बॅटिंग करताना 20 धावा आणि गोलंदाजी करताना तब्बल 4 विकेट केवळ 1 धाव खर्च केली आहे तो दैवत वेलेकर ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला अधिक वेळ आपण घ्यायचा नाहीये. दैवत आपण लगेचच स्टेजच्या दिशेनं वाटचाल करायची आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता कासणे गावचे सुपुत्र आणि सध्या इन्स्टा फॅमिली असेल किंवा युट्यूब असेल सोशल मीडियावर ज्यांच्या नावाची चलती आहे रील स्टार युट्यूब स्टार म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारं नाव कासण्याची शान